तुम्हाला एखाद्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी फंडामेंटल अनालिसिस करणे गरजेचं असतं. आता फंडामेंटल अनालिसिसमध्ये पी रेशो हा एक महत्वाचा भाग आहे. तर पी रेशो म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कंपनीमधून ₹1 कमवायचा आहे, तर तो ₹1 कमवण्यासाठी तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील, म्हणजे पी रेशो. कंपनीचा पी रेशो दरवर्षी कमी जास्त होत असतो. तो कंपनीचा प्रॉफिट आणि लॉसवरती डिपेंड असतो. ज्यावेळेस कंपनीचा पी रेशो कमी असतो याचा अर्थ त्या कंपनीचे शेअर प्राइस अंडर व्हॅल्यू असते, त्यावेळेस तुम्ही कंपनीचे शेअर विकत घेऊ शकता. आता कंपनीचा पी रेशो काढण्याचं सूत्र काय? करंट शेअर प्राइस डिवायडेड बाय ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर. फॉर एक्झाम्पल तुमच्या त्या शेअरची प्राइस आहे ₹200 आणि ईपीएस आहे ₹10. याचा अर्थ त्या कंपनीचा पी रेशो आहे ₹20. आता हा पी रेशो किंवा ईपीएस रेशो बघण्यासाठी स्क्रीनर.com वापरतात. स्क्रीनर.com वरती हा पी रेशो तुम्ही किंवा ईपीएस कसा बघाल हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.